सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह JEE, नीट, MH, CET, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह AC क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 83 45 87 88 10 18 53। लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी विजयी झालेलो आहे हे आपल्याला माहिती आहे। मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो असं मला म्हणायचं आहे। मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शाह यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी मिळाली, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो। या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर मला या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार, या मतदारसंघातील मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। सगळ्या मतदारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी, त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत, सिंधुदुर्गाचे सन्माननीय प्रभाकर सावंत, त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सामंत, सन्माननीय दीपक केसरकर मंत्री, शेखर निकम, सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुटरकर यांचेही मी आभार मानतो। त्यांनी माझ्या निवडणुकीसाठी दिवस रात्र परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न केले। या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे। या मतदारसंघातील मतदारांनी मला प्रेमही केले आतापर्यंत आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं, त्यांचाही मी ऋणी आहे। हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे, मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी जरी माझे मुलगे असले तरी दिवस रात्र मी कमी फिरलो पण माझ्यापेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली। माझ्या पत्नीने अनेक सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो। या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे हेही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। पत्रकार मित्र, या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी
ज्या काय बातम्या दिल्या, जी काय मला प्रसिद्धी दिली, माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्याने लावला नाही त्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. या दोघांनाही मी धन्यवाद देतो. माझे विरोधक आहेत. पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले. माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं, माझी खासदार म्हणाले बरं झालं, माझं काम हलकं झालं. आता कोण हलकं झालं त्यांचा प्रत्यय आला असेल. हे हलका करायचं काम मी करतो आणि ते केलं. पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाहीये. त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. माझा या मतदारसंघात प्रचाराच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो, माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो. पण याचा मला फायदाच झाला, तोटा काही झाला नाही. सगळ्यांची अपेक्षा बरीच होती, बरेच प्रयत्न करत होते, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि माझा विजय मिळाला. मी आता खासदार आहे. या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी काय करावं हेही मी ठरवलंय. रत्नागिरीचे 5 प्रश्न मी हाती घ्यायचं ठरवलंय. ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर. आणि यासाठी लवकरच मी मुख्यमंत्री आणि आमचे रवी चव्हाण यांना भेटणार आहे. रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार प्रश्न आहे, विमानतळ वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूणमधील पूर परिस्थिती आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची. हे 6 प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार. पण मी क्रम दिलाय पाणी, रोजगार, विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी त्या संबंधी उपाय लवकरात लवकर करणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्या लोकांनी, मतदारांनी मला जे सहकार्य केलं, प्रेमाची, आदराची वागणूक दिली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.